पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा पावी नेणे गायनाचे मुले आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने प्रस्तुत प्रकरणी या गावामध्ये वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि परिसर अत्यंत उत्तम अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. किती सुंदर मंडप, किती सुंदर अशा प्रकारचे हे फुलं माळ काय लावलेले आहेत, छान. किती सुंदर वादक, म्हणजे दिसायला नाही वाजवायला बरे आहात, हे उत्तम आहे असं मी म्हणत नाही, बरे आहात, छान आहे. विठाला विठाला ग्रामस्थ मंडळीच टाळकरी हे सगळ्यात जास्त वैशिष्ट्य आहे. बाहेरचे टाळकरी आल्याशिवाय काही गावामध्ये पानही हलत नाही. इथं मात्र तसं नाही. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चाली सकट गावातलीच मंडळी म्हणू शकतात एवढं सुंदर भजन मंडळी आहे, तरी काही उभा नाही राहिले. काही जण मंडळी उभा नाही राहिले, छान सुंदर. माझ्याकडं कीर्तन सेवा तिसऱ्या दिवसाची ग्रामस्थ मंडळी आणि आमचे दिंडी मंडळ जे श्रीसंत ज्ञानोबारांच्या दिंडी सोहळ्यामध्ये 147 दिंडी क्रमांक गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था दिंडी. आणि या दिंडी अंतर्गत थोडा कमीच ठेवायचा. दिंडीला येणारी जी मंडळी आहे त्या दिंडीला येणारी मंडळी जवळपास 65-70 मंडळी दरवर्षी दिंडीला, म्हणजे यंदा तरी एवढी मंडळी आली होती. त्यांनी आग्रह धरला आणि त्यामुळे ग्रामस्थ मंडळी आणि मी जे येण्याचं कबूल केलं, आलो सेवा करण्याकरता प्रवृत्त झालो. जो अभंग घेतलाय ना तो श्रीसंत जगद्गुरु तुकोबाराचा 4 चरणाचा अभंग. बऱ्याच जणांचा पाठ असण्याची शक्यता आहे आणि नसल तर काय हरकत नाही, मी सांगणारच आहे. विठाला तुकोबाराचा 4 चरणाचा हा अभंग, या अभंगाच्या द्वारा श्रीसंत जगद्गुरु तुकोबारा आहे. खरंच करा, काही गरज नाही. श्रीसंत जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या द्वारा अखिल कुल ब्रह्मांड नायक परमात्म्याकडे प्रार्थना करतात. काय करतात?
प्रार्थना करते. अभंग समजून घ्या बरं का. प्रार्थना करतात, पण प्रार्थना करण्याच्या अगोदर जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, देवा मी प्रार्थना करतोय, पण प्रार्थना करण्याच्या अगोदर मी माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे आणि मगच मी आपल्याकडे प्रार्थना करत आहे. लय कशाला कोणाला त्रास बाहेर आपलाच कमी करायचा, बास पण कमी करा थोडा बास, आणि आवाजही कमी करा. आपल्या इथं आलं म्हणजे झालं, बाहेरच्या लोकांना तकलीफ कशाला द्यायची जास्त, बिचारे आपल्या आवाजाला कंटाळून झोपतात. जरा कमीच ठेवायचं असं. छान, वा, अतिशय सुंदर. श्री संत जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतात. प्रार्थना करताना म्हणतात, महाराज देवा मी माझं कर्तव्य पूर्ण करून प्रार्थना करत आहे. कारण का? त्याचं कारण असं, आपलं कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय, सूर्यपट तुम्ही लयच लांब दिसले, पण ठीक आहे, पण बरं दिसते. गंमत अशी आहे की आपलं कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय जर प्रार्थना केली तर ती फलीभूत होत नसते. आपलं कर्तव्य पूर्ण करावं आणि नंतर प्रार्थना करावी, तरच ती फलीभूत होते, अन्यथा फलीभूत होत नसते. पक्क ध्यानात ठेवायचं. हा अबाधित नियम आहे. कसा नियम आहे? याला अन्यथा अंकतंक काहीही चालत नाही. हे असं म्हणजे असंच असतं. आपलं कर्तव्य पूर्ण करावं, नंतरच प्रार्थना करावी, तर आणि तरच फलीभूत होते, नाहीतर फलीभूत होत नसते. चला पुढं. आपलं कर्तव्य पूर्ण करण्याकरता आपलं कर्तव्य काय हे कळणं नितांत गरजेचं आहे. बरोबर का चुकीचं? जरा हसून चेहऱ्याला मला प्रतिसाद द्यायचा, म्हणजे तुम्हाला कळलं तर माझं चुकलं हे मला कळतं. काय? आपण आपलं कर्तव्य पूर्ण करण्याकरता आपलं कर्तव्य काय हे कळणं जरुरीचं आहे. 2. चला पुढं. तिसरी गोष्ट, आपलं कर्तव्य काय हे कळण्याकरता आपण कोण आहे हे कळणं नितांत गरजेचं असतं. जर मी कोण आहे हे कळलं नाही तर तो मनुष्य कर्तव्य परांमुख होत असतो. मी कोण आहे हे जर विसरला ना मनुष्य, तर तो कर्तव्य परांमुख होत असतो. म्हणून कर्तव्य परांमुख होऊ नये याकरता मी कोण आहे हे ज्ञान होणं नितांत गरजेचं असतं. तुम्हाला सांगतो, मोठं उदाहरण सांगतो. मनुष्य ज्या वेळेला मी कोण आहे हे विसरतो ना, त्यावेळेला तो कर्तव्य परांमुख होत असतो. मोठं उदाहरण सांगतो, गंमत. अर्जुनाने भारतीय महायुद्धामध्ये देवाला सांगितलं, हे देवा माझा रथ 2 सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. सेनयो रुभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. हे अच्युत मे रथः सेनयो उभयो मध्ये. आता 2 सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर असं सांगितलं अर्जुनाने. आता नियमाप्रमाणे मालकाने सांगितलं की ड्रायव्हरने ऐकायचं असतं. इथं अर्जुन मालक होता, म्हणजे युद्ध करणारा योद्धा, महारथी, आणि भगवान कृष्ण परमात्मा हा कोण होता? ड्रायव्हर. बरं का? ड्रायव्हर. आणि ड्रायव्हर प्राय हा बिलिंदरच माणूस असतो. तुमचं काय म्हणते? ड्रायव्हर कसा असतो? सरासरी ना बिलिंदरच असतो. बरं का? हा सगळ्या जगाचा बिलिंदर असलेला, अख्ख्या जगाचा मालक,
अत्यंत त्याने विचार केला की अर्जुनाने सांगितलं त्याप्रमाणे आपण करायचं आणि रथ हाकला आणि 2 सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला. आता जवळपास बऱ्याच जणांना माहिती आहे 2 सैन्याच्या मध्ये रथ उभा केला. तो कुठे केला? नेमका भीष्म, द्रोण, कृप वगैरे हे जिथं उभे आहेत ना तिथे नेऊन उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषांच महिक्षितः उवाच पार्थ पश्येताम. अर्थात अर्जुनाला त्यांनी सांगितलं हे पश्येत, हे अर्जुन पार्थ पश्य, ओ पश्य बघ, काय बघ 2 सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा आणि केलेला आहे मी. तुला काय बघायचं ते बघ. काय बघायचं होतं त्याला बघायचं होतं की माझ्या बरोबर युद्ध करण्यास योग्य कोण. काय वाक्य नीट ऐक. माझ्या बरोबर युद्ध करण्यास योग्य कोण ते मला बघणं जरुरीचं आहे. हा अहंकार आहे का? हा काय आहे? काय हा? काय हा? अहंकारच आहे एक प्रकारचा बरं का. आणि अहंकार कसा कमी करायचा हे फक्त देवाला कळतं, इतराला कोणालाही कळत नाही. देवाने भीष्माचार्याच्या समोर, द्रोणाचार्याच्या समोर, कृपाचार्याच्या समोर रथ नेऊन उभा केला आणि सांगितलं पश्य, हे पार्थ बघ, हे अर्जुना बघ. आणि अर्जुनाने बघितलं. जसं कौरव सैन्याकडे बघितलं तसं आपल्या सैन्याकडे म्हणजे पांडव सैन्याकडे बघितलं. पांडव सैन्यात आणि कौरव सैन्यामध्ये सादृश्य दिसायला लागलं. त्याच्यामध्ये जे माणसं आहेत, त्याच्यामध्ये जे माणसं आहेत ते सगळे एकमेकाचे नातेवाईक आहेत. आणि नातेवाईकात कुठं भांडण करत असते काय? काही नाही. आपल्या गावात भांडण होतं का? नाही का? सगळे नातेवाईकाचे. भांडायचं कोणी कोणाबरोबर? काही भांडायचं काही कारणच नाही. म्हणून या गावातली केस पोलीस स्टेशनला अजून गेलेली एक प्रकारचा आदर्श गाव आहे. वर 100 पेक्षा अधिक आर्मी मध्ये असलेले लोक म्हणजे ज्यांच्या डोक्यामध्ये देश, देव, धर्म हा बसलेला असतो असे लोक. भांडण कोण कशा करता करेल आहे की नाही? मग आपापसात कसं काय भांडावं? म्हणून अर्जुनाने बघितलं इकडं आणि इकडं माझेच गणगोत्र आहेत. इकडं मामा उभा आहे, इकडं भाऊ उभा आहे, इकडं भाचा उभा आहे, इकडं माझ्या पुतण्या उभे. सगळे जवळचे लोक आहेत सगळे बरं का. मातुरान, श्वसुरान, सुरदश्चैव सगळे मित्र आहेत, कोणी नातेवाईक. अशा प्रकारचा हा सगळा वर्ग इथे एकत्रित आला आणि या वर्गाबरोबर मी युद्ध करणार. अतिशय नाराज झाला आणि त्याने विचार केला आणि रथातून उडी खाली टाकली त्यांनी बरं का. रथोपस्थ उपाविशत. ज्ञानोबा सांगतात देत उडी घातली खाला रथोनिया. रथातून खाली उडी घातली आणि हात जोडले देवाला. हे देवा, हे धर्मयुद्ध नाही. काय नाही? धर्मयुद्धाला तो काय म्हणतो? धर्मयुद्ध नाही. आणि यामुळे मी युद्ध करणार नाही. है की नाही? आपली तशी त्या मानाने गोष्ट संपलेली आहे. आता सिद्धांत बघा. अर्जुन कोण होता? क्षत्रिय होता. अर्जुन कोण होता? वीर होता. अर्जुन कोण होता? राजा होता. राजा कोण होता? राजा होता. वास्तविक कोण होता? राजा. युधिष्ठिर राजा होता की नाही? हा हो. कोण होता राजा खरा? युधिष्ठिर होता. पण आता नंतर याला दुर्योधनाला राजा केलं. राजा म्हणजे तो राजा नव्हता पण राजा केलं. वास्तविक पाहता पंडूचा पोरगा युधिष्ठिरच राजा आहे की नाही? राजकुमार. आणि तोच त्या राज्याचा हक्कदार. म्हणून अर्जुन सुद्धा राजा होता आणि राजाला संघर्ष करावा लागतो जनतेकरता. कोणाकरता करावा लागतो? जुन्या राजांची गोष्ट आहे आजच्या राजांची. आजचे राजे स्वतः करता संघर्ष करतात आणि आपले राजे आता सध्या स्वतःच कसं बरं होईल याचा पहिला विचार, नंतर जमलं तर जनतेचं.
पण तुमचं सरकार फार चांगले आहे असं म्हणतो तुम्ही विढाला. राजा होता, वीर होता, क्षत्रिय होता. त्या क्षत्रिय राजा अर्जुनाने रथातून खाली उडी टाकली आणि मी युद्ध करणार नाही असं म्हणला. हो, राजाचं क्षत्रियाचं शूरवीरतेचं कर्तव्य काय? युद्ध करणं. कशा करता? जनतेच्या कल्याणाकरता. राजा हो, पण तो कर्तव्य परायण का झाला? त्याचं कारण मी राजा आहे हे विसरला, मी अर्जुन आहे हेही विसरला, मी क्षत्रिय आहे हे विसरला आणि परिणाम त्याचा कर्तव्य परायणमुख झाला. काय झाला? कर्तव्य परायणमुख झाला. म्हणजे युद्धाला आलेला, युद्धातून बाहेर निघून मी आता युद्ध करणार नाही अशा प्रकारची घोषणाच करून टाकली त्यांनी. ज्या वेळेला आपण स्वतःला विसरतो ना त्यावेळेला मनुष्य कर्तव्य परायणमुख होत असतो. हे फक्त ध्यानात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबारांनी एक अभंग लिहिला बरं का. सगळ्याला ज्याचं त्याला कर्तव्य समजावून देण्याकरता जगद्गुरु तुकोबारांनी सुंदर अभंग लिहिला. परमार्थ करता परमार्थ करताना ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. कर्तव्य परायणता हे जीवन आहे. आता कोण्या मूर्खाने वाक्य काढलेले ते केवळ मला माहिती नाही, पण एक वाक्य असं आहे, संघर्ष हे जीवन. काय वाक्य ते? आता संघर्ष म्हणजे का? उगाच्या उगा भांडण करायचं ना. एसटीत बसला भांडण कर, गावात रस्त्याने चालला भांड, असं आहे कधी? असं करायचं नाही. कर्तव्य परायणता हे जीवन आहे आणि कर्तव्य परायणता करत असताना जर समजा अडचण निर्माण झाली तर संघर्ष आहे. उगाच्या उगाच भांडण करायचं का? करायचं कोणाबरोबर? विठाला विठाला. कर्तव्य परायणता आणि तो कर्तव्य परायण व्हावा अर्जुन कर्तव्य परायणमुख झालेला. याकरता देवानी त्याला गीता सांगायला सुरुवात केली. गीता, भगवद्गीता. आपल्या पारायणामध्ये श्लोक वाचले जात नाही. मला वाटतं श्लोक वाचणार नाही म्हणून का? मग श्लोक वाचणाऱ्याची व्यवस्था का करत नाही तुम्ही? एवढे गायक वादक सुंदर सुंदर आणतात. एक श्लोक वाचणारा तुमच्या बरोबर असावा, गरीब माणूस आहे की. पुढच्या वर्षीपासून व्यवस्था करू आहे की. हो, अर्थात श्लोक वाचले म्हणजे संपूर्ण पारायण झालं. ते ज्ञानेश्वर महाराज की जे वगैरे म्हणतात तुम्ही, ते उत्तम आहे. पण तरी सुद्धा श्लोक झाले ना की गीतेचं पारायण सुद्धा होऊन जातं. गीता आणि ज्ञानेश्वरी दोन्ही पारायण म्हणजे डबल पुण्य किंवा योग्य अशा प्रकारचं पारायण होतं. म्हणून गीता वाचणारा असावा आपल्याकडे. विढाला सुरुवात केली. सांगताना अर्जुनाला देवाने रागवले बरं का. काय रागवले? बोलता बोलता. आणि रागावून एक शिवी दिली. कोणी दिली शिवी? शिव्या पूर्वीपासून द्यायची सवय देवाने सुद्धा दिलेली, पण ती शिवी जरा बोधक आहे बरं का. प्रार्थनाय तत्त्वयुपपद्यते शूद्रम हृदय दौर्बल्यम तेक्तोत्तिष्ठ परन्तप. शूद्रम हृदय दौर्बल्यम शिवी दिली. हे नपुंसक, हे हिजड्या. काय म्हटले? हिजडा म्हटले. कोणाला? अर्जुनाला. जेडे संग्राम हार जिंकिला, निवांत कवचाचा ठाव पिढीला, पवाडा तो केला गंधर्वाशी, अशा अर्जुनाला देवाने क्लैब्य शब्दाचा प्रयोग केला. क्लैब्य म्हणजे नपुंसक, हिजडा. हो, रागावून उठेन आणि कर्तव्य परायण झालेला कर्तव्य सन्मुख होईल असं वाटलं, पण उठला नाही. त्याने सांगितलं, हे मी मारल्यानंतर हे मरतील आणि मला पाप लागल. परिणाम
तर्पण द्यायला सुद्धा कोणी राहणार नाही, अशा अनंत गोष्टी सांगायला सुरुवात केली. आणि मग तू मारणारा नाहीस, हे मारणारे नाहीत, असं देवानी पहिल्यांदा चिंतन सांगितलं तिथं. बरं, पहिलं चिंतन त्याला सांख्ययोग शब्दाचा प्रयोग केला. सांख्ययोग म्हणजे आत्मसंबंधाने चिंतन. म्हणजे काय? देव सांगतात, हे अर्जुना, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्य माने शरीरे वेदा विनाशिनम नित्यम एनमजमप्ययम कथंसा पुरुष पार्थ कंधाते हंतिकम. उठ, तू मारणारा नाहीस आणि मरणारे नाही. का? मारलं तरी जो मरत नाही त्याचं नाव आत्मा आहे, आणि तू मारलं नाही तरी जे मरत ना त्याचं नाव शरीर आहे. हे काय अमर राहणारे असं काही नाही. काय? हे मरणारेच आहेत. आणि जन्मणारे ते तुला शोक करण्याचं कारण एनम नित्यजातम नित्यम वा मन्यशमृतम तथापि तो महाबाहो नैवम सोचितो मरास. नित्यजातम नित्यमृतम मनुष्य. रोज हजारो लोक, तो कॉलरा होता. पूर्वी नव्हतं का? सकाळी कोण म्हटलं पंढरपूरला जायचं, ते इंजेक्शन टोचायचे. कॉलरा होता, त्याच्यात माणसं आले ना ती साथ, एका घरातले सुकडा सापच. कोरोनापेक्षा भयंकर. कोरोना काहीच नाही, किरकोळ आली, इतकं भयंकर व्हायचं हे की नाही? हो. मग कोण रडत होतं का? कोणी रडत नव्हतं. का रडत नव्हतं? त्याचं कारण आहे नित्याचंच मरण. त्याला कोण रडत? रोज जन्मणार आहे आणि रोज मरणार आहे. कशा करता तो अर्जुना रडतो? सोड आणि तू युद्धाला प्रारंभ कर. माझं स्मरण कर आणि युद्ध कर, असं चिंतन सांगायला सुरुवात केली. गीता सांगितली आणि गीता सांगितल्याचा परिणाम असा झाला. गीता सांगितल्याचा परिणाम असा झाला, अर्जुन आहे ना सरते शेवटी उठला आणि सांगितलं, आता बोल देवा, कोणाला मारू? सन्मुख बनवण्याकरता जे शास्त्र सांगितलं ना, त्या शास्त्राचं नाव आहे गीताशास्त्र. काय? गीताशास्त्र. म्हणून गीता आपल्याला कर्तव्य सन्मुख बनवते, कर्तव्य परायण बनवते आणि आपल्या ध्येयाच्या शेवटपर्यंत उपयोगाला येते. याचं नाव आहे गीता. अर्थात कर्तव्य परायणमुख कोण होतो? तर स्वतःला विसरलेला मनुष्य. आणि कर्तव्य सन्मुख कोण होतो? जो आपल्याला बी कोण हे कळतं ना, तो कर्तव्य सन्मुख होत असतो. श्री संत जगद्गुरु तुकोबारायांनी सगळ्याला आपापल्या कर्तव्याची जाणीव देण्याकरता, तू परमार्थ करतोस, पूजा करतोस, त्यापेक्षा तुझं कर्तव्य काय ते परिपालन करण्याचा प्रयत्न कर, तर देवाची पूजा होईल. महाराज चिंतन करतात. आ स्वामी काल गुरु भक्ती,
शिकवण्याकरता प्रयत्न करतात. महाराज सांगतात स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती 4 दृष्टांत दिले. जवळपास तुमच्या परिचयाची गोष्टी. स्वामी काज आता ब्राह्मण देवजी आलेले आहेत आपल्याकडे ठेवा. स्वामी काज शब्दाचा अर्थ आहे मालकाची सेवा नोकराने इमानी इद्वारी पार पाडावी. त्याला काय म्हणतात? स्वामी काज. हनुमंतरायाने आपले प्रभू रामचंद्र स्वामी त्यांची सेवा अगदी काहीही शिल्लक न ठेवता समर्पण भावाने केली. बर का? समर्पण. आणि असा जो असतो कर्तव्य परायण तोच आणि त्याचाच पुरा परमार्थ होत असतो. आपल्या मालकाची सेवा नोकराने इमाने इतबारी पार पाडावी. आपल्याकडं नोकर भेटतात का? चांगले भेटतात का? प्रामाणिक प्रामाणिक माणूस आधी इतके शेतात काम करायला लोक भेटतात. इकडे भेटतात, चांगले भेटतात. सकाळी पहाटे 6ला येतात आणि संध्याकाळी 8ला घरी निघतात. मग किती वाजता? 11ला म्हणजे 12ला शेतात जातात आणि तिथून 4लाच निघतात. आहे की नाही? आणि पैसे किती घेतात तिकडे? 300 रुपये का? वा चांगले. दिवस गड्याला 500 आणि तू बाबाईला 300. भरपूर रोज आहे की त्या मला यायला पाहिजे इकडे कामाला. माणूसच भेटत नाही मराठवाड्यात. पुणे जिल्ह्यात तर माणूसच भेटत नाही शेतातल्या कामाला. बरं का? आणि भेटला तर प्रामाणिक भेटत नाही. सगळ्यात विचित्र गोष्ट आहे. माणूस भेटत नाही, भेटला तरी प्रामाणिक भेटत नाही. इतके अवघड लोक. बरं का? माझ्याकडे एक ड्रायव्हर होता. त्याला आम्ही गुरु म्हणत असो. गुरु आहे का? भलता चॅप्टर होता. त्याला जर 1000 रुपये पेट्रोलला दिले ना तर 950 पेट्रोल टाकायचं आणि 50 रुपये शिल्लक ठेवायचं. कशाला? गुटखा खाय सर काय. मी त्याला एक दिवशी म्हटलं अरे मूर्खा तुला अक्कल आहे का? मी कीर्तनात सांगतो म्हटलं गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका. आणि तू खुशाल गुटखा खातो. त्याला काय अर्थ आहे का? तो म्हटला तुम्हाला जगायचंय का? म्हटलं काय दम देतो काय? दम नाही देत पण जगायचंय का हे विचारतो तुम्हाला. म्हटलं हो जगायचंय बा. मग म्हटलं अजिबात तक्रार करायची नाही. झालं काय पण बोल ना म्हटलं. तो म्हटला असं होईल मी जर गुटखा खाल्ला नाही आणि रात्री प्रवासाला निघालो मला झोप येईल, ऍक्सिडेंट होईल, मी उडी टाकेन आणि तुम्ही मरताल. कसं काय करायचं? मी म्हटलं रोज 50 घेत जाय गुटखे खात जाय. अजिबात चिंता करू. प्रामाणिक माणूस भेटणं अवघड आहे याचा अर्थ. हो. स्वामी काज गुरुभक्ती. गुरुकडे लोक शिकायला जातात का शिकवायला जातात हेच कळत नाही बऱ्याच वेळेला. बरं का? अवघड गोष्ट आहे. माझ्याकडे एक पोरगा आला शिकायला आणि वरून खाली शौचाला जावं लागतं संडासला. मला म्हटलं ही एवढी भीत पाडा म्हणलं म्हणजे विचून जाता येईल. म्हटलं मी बांधली कशी तरी कीर्तनाचे पैसे 4 आणून तू आता परत पाडायला लागतो. म्हणजे मला शिकवायला आला का शिकायला आला? अवघड गोष्ट आहे. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन. बापाची वचन पूर्ती पुत्राने केली तर त्याच्या जीवनामध्ये आनंद फल प्राप्त होतात. आपला विषय नाही आपला तो पण तरी सुद्धा प्रभू रामचंद्राने आपल्या पित्याच्या वचन पूर्ती करता समर्पित केलं आयुष्य. परिणाम त्याचा आजही आणि उद्याही सुद्धा
पक्की राहणार आहे ग्रहाला. गुरुभक्ती पितृवचन सेवापती. अजून खेडेगावामध्ये चांगले बरं का, सेवापती, पतीची सेवा पत्नी करते. दयावड गोष्ट आहे. एक तर पतीला आवाज बोलत नाहीत बऱ्याच प्रमाणात, आलं तुला बोलतात आहे की नाही. जाऊ द्या ते सेवा तर अतिशय दूरची गोष्ट राहिली, अवघड कठीण गोष्ट. त्या दिवशी ती पोरगी मोबाईल बघून हसत होती, आनंद होत होता तिला, आनंद हसत होती, जोरात हसायची. ती म्हटलं काय झालं तुला हसाय? काय नाही म्हणे, हे ह्या बायकोने ह्या नवऱ्याला मारलं. त्याच्यात लिहून दे ना बायकोनं. ह्याच्यात काय म्हणे, मला तर मारता येत नाही पण ह्याच्यातलं मारलेलं बघून आनंद होतो म्हणे. म्हणजे सेवा दूर राहिली ही गोष्ट अवघड आहे, म्हणून अत्यंत कठीण आहे. स्वतःच कर्तव्य कळणं, म्हणून तर जाणीव दिली. स्वामी का गुरुभक्ती पितृवचन काय करतो, परमार्थ नको करू, परमार्थ करून तुला काही मिळणार नाही, मग तू कर्तव्य पालन. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करताना सांगितलं, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची आविरा पूजा केली होय अपारा तोषाला. सया सर्वात्मका ईश्वरा, सर्वात्मक ईश्वराला स्वकर्माची पूजा जर केली ना तर तो परमात्मा प्रसन्न होतो, आणि प्रसन्न झाला ना तर वैराग्य प्रसाद देतो. काय देतो? वैराग्य. भोगाने नष्ट होतो मनुष्य, त्याला सावरण्याकरता वैराग्य प्रसाद देतो. तो वैराग्य प्रसाद मोक्षापर्यंत नेतो. त्याला कुठे नेतो? मोक्षापर्यंत. ही ताकद कर्तव्य परायणाची आहे. आपलं कर्तव्य काय आपल्याला कळावं, त्याकरता मी कोण आहे हे कळावं म्हणून गीता मी कोण याची जाणीव देते. जगद्गुरु तुकोबाराज मी कोण याची जाणीव देतात. म्हणूनच तर महाराज देवाला बोलताना बोलतात, हे देवा मी माझं कर्तव्य पूर्ण केले आणि नंतर प्रार्थना करतो. महाराजांना देवाने विचारलं, देवाने महाराजांना विचारलं काय कर्तव्य पूर्ण केलं. बऱ्याच वेळ झाली हे लेक्चर चालले कर्तव्याचं, पण काय कर्तव्य पूर्ण केलं तुम्ही हे तरी सांगा ना मला. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, देवा तुम्ही आहे ना गीतेमध्ये सांगितलं, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. या लागी शरणागता शरण्यमीचे कोण, मला समर्पण कर असं तुम्ही सांगितलं. हो म्हटलं सांगितलं. मग